नमस्कार, जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मेहकर लोणार मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार यांना आज आपण भेटणार आहोत, म्हणजेच माननीय सिद्धार्थजी खरात साहेबांना आज आपण भेटणार आहोत। काय विजन असणार आहे त्यांचं, काय स्वप्न आहे मेहकर लोणार मतदारसंघातील जनतेचे प्रश्न कशा प्रकारे ते सोडवणार आहेत हेच विचारणा आज आपण त्यांना करणार आहोत। सर नमस्कार, जय महाराष्ट्र। खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये। धन्यवाद। सर, जसं आता भरपूर मतांनी तुम्ही निवडून आलेला आहात, मेहकर लोणार मतदारसंघातील जनतेला कशा प्रकारे धन्यवाद म्हणू इच्छिता? सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये हा जो मतदारसंघ होता मेहकर लोणार मतदारसंघ, हा पारंपरिक मतदारसंघ जो आहे तो काही विशिष्ट व्यक्तींच्याकडे 30 वर्ष राहिलेला आहे। आताचे 15 आणि त्यापूर्वीचे 15 वर्षाचे 30 वर्ष जो आहे तो चालत आलेला आहे। त्याला यावेळेस मतदार राजाने आशीर्वाद देऊन हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मला प्रचंड मताने मला या ठिकाणी निवडून दिलेले आहे। त्यामुळे हा जो विजय आहे, हा विजय हा या मतदारसंघातील संपूर्ण जनतेचा विजय आहे। याचं सर्व श्रेय जे आहे तुम्ही जनतेला देतो आहे। बिलकुल जनतेला श्रेय देणार आहेत असं सरांनी सांगितलंय। सर, काय विजन असणार आहे, काय स्वप्न आहेत डोळ्यामध्ये, काय करायचं आहे मेहकर लोणार तालुक्यातील जनतेसाठी? मी स्वप्न घेऊनच या ठिकाणी आलेलो आहे। 3 महिन्यापूर्वी मी प्रशासनात सहसचिव आणि विशेष कार्याधिकारी या पदावर काम करत होतो आणि 3 महिन्यानंतर आज मी विधानसभेचा सदस्य म्हणून लोकांनी मला निवडून दिलेलं आहे। 3 महिन्यापूर्वी जेव्हा आलो तेव्हा एक विशिष्ट ध्येय आणि स्वप्न घेऊन मी आलो होतो। हा जो मतदारसंघ आहे तो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 30 वर्ष हा इथे राहिल्यामुळं इथे विकासाचा जो बॅकलॉग आहे तो खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित आहे। सिंचन असेल, रोड्स असतील, पाणी असेल, इरिगेशन असेल, विद्यार्थ्यांचे शिक्षण असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पाणंद रस्ते, शेत रस्ते, अंतर्गत रस्ते, जे काही जलजीवनच्या योजना, शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याचं डिलिव्हरी जी आहे ती सगळी पाहता सर्व स्तरावरती या ठिकाणी लोणार सारखं शहर आहे त्या ठिकाणी पर्यटनाचा अभाव आहे। मेहकरला MIDC कागदावरतीच आहे आणि बेरोजगारीचा जो प्रश्न आहे या सगळ्या अनुलक्षून सगळे प्रश्नच या ठिकाणी पडलेले आहेत। जुजबी काम, केवळ जुजबी आणि जुजबी स्वरूपात कसंबसं काम हे राम भरोसे या ठिकाणी चाललं होतं आणि त्यामुळं नॅचरली त्याचा जो परिणाम आहे हा मतदारसंघ 15 वर्ष नसून 50 वर्ष मागे जाण्यामध्ये झालेला आहे आणि हा 50 वर्ष जो मागे गेलेला मतदारसंघ आहे त्याचा परिणाम आहे या ठिकाणी सर्वांना भोगावे लागलेले आहेत। इथला जो विद्यार्थी आज तो इथं बेघर झालेला आहे, त्यांनी आपलं गाव सोडलेलं आहे, हा एरिया सोडलेला आहे कामासाठी। तो पुणे, मुंबई, संभाजीनगर, इकडे नागपूर अशा ठिकाणी जिथं काम मिळेल तिथे तो कामासाठी गेलेला आहे। म्हणजे इथलं आमचं जे ब्रेन आहे ते ड्रेन झालेलं आहे दुसरीकडे। दुसरं या ठिकाणी कोणतेही व्यवसाय किंवा उद्योगधंदे न आल्यामुळे किंवा या शहराची जी ग्रोथ व्हायला हवी होती ती ग्रोथ न झाल्यामुळे त्याचा जो फटका आहे तो शेतकरी वर्ग आणि त्याला अनुलक्षून ही जी चैन आहे त्या सगळ्यांनाच बसलेला आहे। त्यामुळं जे काही अधपतन या ठिकाणी विकासाच्या बाबतीत झालेलं आहे तो खूपच मोठा खड्डा पडलेला आहे आणि तो खड्डा भरून काढण्याच्या दृष्टीनं आणि या भागातील सर्वसामान्य माणूस, कष्टकरी, विद्यार्थी, व्यावसायिक, सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं आणि हे जे काही मागे गेलेलं तर आता येणार नाही, परंतु भविष्यामध्ये आता कुणावर अशा प्रकारे कोणती परिस्थिती येऊ नये या संदर्भामध्ये मला आता खूप काम करायचंय। खूप काही स्वप्न माझ्या डोळ्यामध्ये आहे। हे सगळं स्वप्न घेऊन मी आता काम करणार। जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास आजवर झालेला नाहीये। जी बसस्थानकाची परिस्थिती आहे, जी स्थिती निर्माण झालेली आहे, तिथे कुठेही महिलांसाठी वॉशरूमची व्यवस्था नाहीये किंवा जी परिस्थिती आपण बसस्थानकाची बघतोय ती व्यवस्था आता तरी सुधारणार आहे का तुमच्या कार्यकाळामध्ये? ते तरी आपल्याला बघायला मिळेल नाही। जे मागे जे झालं ते झालं, यापुढे सुधारणा सर्व स्तरावरती रचनात्मक सुधारणा राहतील, जी काही तात्कालिक सुधारणा राहतील, रचनात्मक सुधारणा राहतील, दीर्घ उपाययोजना राहतील। म्हणजे त्याला असं म्हणू की शॉर्ट टर्म जे काही काम आहे, उदाहरणार्थ आता बस स्टँडचं काम सुरू आहे, तिथे तुम्ही पाहिलं की नुसतं घाणीचं साम्राज्य आहे। मी त्या दिवशी भेट दिली, त्या ठिकाणी रात्री कुणी जी लोक उघड्यावरती मूत्रविसर्जन केल्यामुळे ते पाणी आणि पावसाचं पाणी एकत्र झाल्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे, आजार पण वाढलेलं आहे। दुसरं
जो काही प्रवासी येतो तो नाक धरून नाक दाबून कसा बसा त्या ठिकाणी राहतो, या सगळ्या सवयी त्यांनी करून घेतलेल्या आहेत. समजा त्याला काही नॅचरल कॉल आला तर तिकडे जाण्यासाठी पण व्यवस्था नाही. आणि वाईट अवस्था म्हणजे महिलांना तर अजिबातच नाहीये. म्हणजे पुरुष एखाद्या वेळेस उघड्यावर जातात, ते जाऊ पण शकतात, पण महिलांनी काय करायचं, मुलींनी काय करायचं, शाळेतल्या मुलींनी, कॉलेजच्या मुलांनी, मुलींनी, महिला ज्या असतील त्यांनी काय करायचं, मोठा गंभीर प्रश्न आहे. साधे साधे विषय आहेत, पण याकडे कोणी दुर्लक्ष दिलं नाही. दुर्लक्ष केल्यामुळं हे अशीच कामं प्रलंबित पडलेले आहेत. याच्यावरनं, या गोष्टीवरनं, म्हणजे हा एक इश्यू नाहीये, शीतावरनं आपण भात म्हणतो त्याप्रमाणे असे सगळे प्रश्न सगळीकडे असेच, असं म्हणू की खरकटे स्वरूपाचे इथं पडलेले आहेत. हे तात्कालिक स्वरूपाचे प्रश्न आहेत. म्हणजे तिथं आता मी ताबडतोब त्यांना 2 मोबाईल टॉयलेट्स लावायला सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी एक आज लागण्याची शक्यता आहे. काय SRP जी आलेली होती दंगलीच्या काळामध्ये, त्यांच्याकडे 2 आमचे मोबाईल टॉयलेट्स अडकून पडले होते, त्यातलं एक आज लागतंय. उद्या परवा त्यांची जेव्हा हे होईल, इथून रवानगी होईल, त्यानंतर दुसरं जे टॉयलेट मोबाईल आहे ते सुद्धा येईल. मुरुम मी भरायला सांगितलेलं आहे, काही व्यवस्था करायला सांगितलेल्या आहे, डागडुजी करायला सांगितलेली. हे असे तात्कालिक, ही याला तात्कालिक उपाययोजना म्हणतोय. ही तात्कालिक उपाययोजना त्या ठिकाणी करतोय. असे अनेक आहेत. आता ते बस स्थानक आहे, ते बसस्थानकाचं काम मुळात झालेलं नाहीये, बरोबर. तर ते काम करून घेण्यासाठी सुद्धा 2017 ते 2024 पर्यंत ती अशी कामं पडलेली आहेत. ती कामं लवकर करून घ्यायचे आहेत. कंत्राटदार आहे यांचं ऐकत नाही, अधिकाऱ्यावर जरब नाही, त्यांच्यावर वचक नाही. तिसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं एक पुतळा उभा करण्याचं काम चाललंय. त्या संदर्भात इथल्या नगर परिषदेने सौंदर्यीकरण, सुशोभीकरणाचं काम हाती घेतलंय. ते काम तसंच पडलेलं आहे. ते 5-6 वर्षापासून तसंच आहे. त्यालाही आता मी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी एक अश्वारूढ भव्य दिव्य स्वरूपाचा पुतळा बसवण्याचं एक माझं स्वप्न आहे. प्रयत्न करतोय, कारण त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. असे अनेक 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 विषय आहेत. म्हणजे मला आकाश आता या ठिकाणी मोकळं झालेलं आहे. आणि जेवढं दिवस कमी आहेत आणि कामं खूप झाली आहेत, त्यामुळं मला आता कसं या सगळ्या विषयाला हात घालता येईल त्याचा मी प्रयत्न करतोय. बरोबर सर, आता आपण मेहकरमध्ये भरपूर अशा काही महिला असतील किंवा ज्या काही जॉब करत असतील बाहेर, आता आपण बघतोय की ज्या काही घटना बाहेर घडत आहेत त्या घटनेला अनुसरून आपण मेहकरमध्ये महिला संरक्षणासाठी काय करणार आहात का, त्यांच्यासाठी काही उपाययोजना आणणार आहात का? महिला संरक्षणाचा खूपच गंभीर प्रश्न सर्वदूर महाराष्ट्रामध्ये आहे. या ठिकाणी सुद्धा त्या संदर्भात काळजी घ्यायला पाहिजे होती, आतापर्यंत काही घेतलेली नाही. मात्र यापुढे आता मी महिला निवारा जो आहे रात्रीच्या वेळी त्यांच्यासाठी काही करता येईल का, बस स्टँड असेल किंवा बाहेरून कोणी या ठिकाणी आले किंवा एखाद्या मुलीचं शिक्षण आहे त्यांच्यासाठी सुद्धा निवासाची व्यवस्था दिसत नाहीये. इथे उद्योग करणाऱ्या महिलांनी कुठे थांबायचं त्याचाही इश्यू आहे. सगळेच इश्यू या ठिकाणी अनिर्णित राहिले. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 50 वर्षाचा हा जो खूप मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे, तो आता कसं भरता येईल हे 5 वर्षामध्ये मी 5 वर्ष पण नाहीये, 2-3 वर्षामध्येच ही सगळी कामं जेवढी काही पडली आहेत ते मी पूर्ण करणार आहे. आणि हे सगळी कामं, जी चालू असलेली कामं, नवीन करावायची कामं, ही सगळी कामं हाती घेणार आहे. त्याला निधी आणणे, त्यासाठी प्रयत्न करणे. आता आमचं महाविकास आघाडीचं शासन नाहीये, त्यामुळे आता त्यासाठीचा एक मोठा संघर्ष मला आता उभा करावा लागणार आहे. जर महाविकास आघाडीचं शासन असतं तर या सगळ्या गोष्टी जे काही ध्येय आणि त्याची पूर्तता करण्यामध्ये मला अडचणी आल्या नसत्या आणि त्याला जो पिरियड आहे तो मी लवकर केला असता. पण आता जरा संघर्ष वाढलेला आहे. पण हरकत नाही, जे काही आम्ही कमिटमेंट केलेलं आहे मतदारांच्या समेत ते कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्यापासून मी तसोबरही हलणार नाही. इथला शेतकऱ्याचा मालाला भाव देण्यासंदर्भात मध्ये मी आता विधानसभेवरती मोर्चा आयोजित करतो आहे. 7,000 रुपये त्याच्या सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली पाहिजे. त्याशिवाय पीक विम्याचा जो प्रश्न अर्धवट पडलेला आहे तो पीक विम्याचे जे पैसे ते शिल्लक आहेत ते सुद्धा मिळवण्यासाठी मी आवाज उठवणार आहे. आता मला आवाज उठवावा लागणार आहे. पूर्वी जर का महाविकास आघाडीचं शासन असतं तर हे सगळे निर्णय मी धाड करून मोकळा झालो असतो. आता मला या प्रश्नावरती आवाज उठवावा लागणार आहे. संघर्ष माझा वाढलेला आहे. यावेळेस अनेक दर्शक बघतायत, जनता बघते आहे मेहकर लोणार या जिल्ह्यातील. काय संदेश द्याल, काय आवाहन करणार आहात येणाऱ्या काळासाठी, काय मार्गदर्शन कराल तर लोकांना, आणि या यशाचं श्रेय तुम्ही प्रामुख्याने कोणाला द्याल? माझ्या या यशाचं जे श्रेय आहे, 3 महिन्यामध्ये
तीन टर्म असलेले आमदार महोदय, माजी आमदार महोदय आणि केंद्रामध्ये राज्यमंत्री असलेले खासदार महोदय यांचं या ठिकाणी एक हाती वर्चस्व होतं. ते 3 महिन्यामध्ये आम्ही झुगारून लावलं आणि 3च महिन्यामध्ये या मतदार राजांनी माझ्यावरती जो एक विश्वास दाखवला, एक जे प्रेम दिलं आणि माझ्याकडनं ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आणि मला भरघोस मताने या ठिकाणी निवडून दिलं, त्याबद्दल मी माझ्या मतदार राजाचं कायम त्यांच्या ऋणामध्ये राहणार आहे. मी त्यांचे आभार वगैरे मानणार नाही, कारण आभार मानले की विषय संपतो. त्यामुळे मी त्यांच्या ऋणामध्येच राहणं पसंत करेन आणि मी या सगळ्याचं श्रेय त्यांना देतो. दुसरा मुद्दा जो आपण विचारला की मी त्यांना काय सांगेन, मी त्यांना हे सांगणार आहे की जे निवडणूक प्रचारादरम्यान मी आपणाला जे आश्वासित केलं होतं की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे, मी आता शेतकऱ्याच्या पाठीशी मी संपूर्णपणानं उभं राहणार आहे आणि त्यांच्या जो सोयाबीनच्या मालासाठी मी पाठपुरावा करणार, त्याच्या कर्जमुक्तीसाठी मी पाठपुरावा करणार, पीक विम्यासाठीचा मी पाठपुरावा करून हे सगळं त्यांना मिळवून देणार. कसं मिळवणार, काय मिळवणार हे त्यांनी माझ्यावर सोडावं, त्यासाठी मी सक्षम आहे. कारण सरकार कुठे जरी असलं, काही जरी असलं, तर मी सुद्धा विधानसभेचा लोकप्रतिनिधी आमदार आहे आणि मंत्री जरी झाले असले कोणी तर ते प्रथमतः ते आमदार असतात. त्यामुळं फक्त पदाचा विषय आहे, परंतु माझा संविधानिक अधिकार आणि हक्क कोणी हिरावून घेणार नाही आणि मी तो घेऊ देणार नाही. मला जे पाहिजे आहे लोकांचं मी मागणार आहे, माझं स्वतःचं काही त्याच्यामध्ये असणार नाही. लोकांसाठी मी हे शासनाकडून खेचून आणणार आहे. त्यामुळं माझ्यावर जे काही लोकांनी विश्वास टाकलेला आहे जनतेने, तुम्ही निश्चिंत राहा, मी तुमच्यासाठी पूर्णपणाने प्रयत्न करणार आहे. या व्यतिरिक्त जी MIDC मी रोजगाराच्या संदर्भात बोललेलो आहे, रोजगाराचे मी अनेक मार्ग या ठिकाणी आखलेले आहेत, पण त्यातला सगळ्यात महत्वाचा जो उपाययोजना मी हाती घेणार आहे ती MIDCच्या मार्फतच घेणार आहे. आज MIDC गेल्या 30-35 वर्षापासून कागदावर आहे. त्या ठिकाणी ज्या जागेवर आज कुत्री मांजरं फिरतायत तिथे कुठल्याही उद्योगाचा विकास झालेला नाही. आपलं जे क्षेत्र आहे ते D+ विदर्भाचं क्षेत्र येतं आणि मागासलेपणा आहे आपल्याकडे. त्यामुळे ते उद्योग व्यवसाय सुरू करायचे असतील तर D+ चे जे इन्सेंटिव्ह आहेत, ज्याला आपण काय त्याला म्हणू आपण इन्सेंटिव्ह प्रोत्साहन जे असतात ते या ठिकाणी आहेत, खूप आहेत. त्यांना वीज, रस्ते, पाणी, बाकीच्या सोयी सुविधा आणि मार्केटमध्ये जर त्यांनी काही विक्री केली तर त्यांना सुद्धा त्यामध्ये फायदा मिळतो. हे सगळे फायदे या लोकांना देण्यासाठी नवीन उद्योजक, नवीन आमच्या भागातले जे काही नवीन होऊ इच्छितात ते उद्योजक, जे बाहेर या परिसरातले बाहेर गेलेले उद्योजक आहेत, त्यांना या ठिकाणी आम्ही परत बोलावणार आहोत आणि MIDC या ठिकाणी डेव्हलप केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आज ज्या MIDCच्या जागेवर अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवणार किंवा त्यांची पर्यायी व्यवस्था करणार आणि अतिरिक्त जी जागा आहेत किमान 300 ते 400 एकर मी या ठिकाणी मिळवून घेणार आहे. आणि इथे जो बाहेर जाणारा युवक आहे नोकरीसाठी त्याला आम्ही इथेच रोजगार देणार. नवीन उद्योजक जे बाहेर जाऊन होत आहेत ते इथेच ते उद्योजक करावं. ज्यांचा छोटं दुकान आहे त्यांनी मोठं स्वप्न पाहावं. इथल्या लोकांना मी अपील करतो की आपण मोठमोठी स्वप्ने घेऊन या. तुमच्याकडे आज किती कॅपिटल आहे, काय आहे याचा विचार करू नका, पण स्वप्न मात्र तुम्ही पहा. उद्योजक होण्याची स्वप्न आपण सगळ्यांनी पहा या ठिकाणी. आणि त्यासाठी मी बँका, उद्योजक, शासन या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करून या सगळ्यामध्ये मी समन्वय घडवून MIDC आणि रोजगाराच्या संध्या या ठिकाणी उपलब्ध करणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने मी बोललोय की लोणारला लोणावळा करीन. आता सरकार जर असतं तर मी तेही केलं असतं, पण तिथेही माझा आता संघर्ष आहे. त्या ठिकाणी न्यायालयाची एक कमिटी आहे, त्याच्यामध्ये मला इंटरव्हेन करायचंय. त्यामध्ये विधानसभेचा सदस्य नाहीये, म्हणून हायकोर्टामध्ये जाऊन मी त्याच्यामध्ये इंटरव्हेन करून त्याचा सदस्य होऊन त्या जो आराखडे आहेत त्या आराखडे मला चेंज करून घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये काही बदल करायचे आहेत. बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत मॅडम, खूप काही करायचं आहे. या सगळ्याला आता मला जनतेला मी आश्वासित करतो की ह्या सगळ्या मोठ्या पायाभूत सुविधा देण्याबरोबरच आपल्या मुलांचे जे काही शिक्षणाचे आणि रोजगाराचे जे विषय आहेत आणि शेतकऱ्याच्या अनुषंगाने जे विषय आहेत त्याला मी निश्चितपणानं हात घालून आपल्या पाठीमागे उभा राहणार आहे. आणि तुमचा आनंद जो काही तुमची जी चिंता आहे ती दूर करून तुमच्या चेहऱ्यावरती आनंद देण्याचं काम मी निश्चितपणानं करीन. तर सरांनी सांगितलं यापुढे ते जे काही करतील या जनतेच्या भल्यासाठी, त्यांच्या विकासासाठी आणि लोणावळा कसं करता येईल यासाठी त्यांच्या हातात प्रयत्न राहतीलच. सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती करिता आणि आमच्या GM न्यूजला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.
तर हे होते माझ्यासोबत माननीय सिद्धार्थजी खरात सर. आपण बघितलेलं आहे की काय काय स्वप्न घेऊन ते इथपर्यंत आलेले आहेत आणि यापुढे त्यांना काय करायचे आहेत, कशा प्रकारे जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. तुर्तास मी नेहा सर्वांची रजा घेतेय. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.